नारायण तातू राणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री अशी ओळख. पण राणेंची राजकारणातील जुनी आणि सुरुवातीची ओळख सांगायची तर अगदी चड्डीत असल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता. मुंबईत शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात रस्त्यावर उतरून राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नारायण राणे यांचं नाव पुढं असायचं. बाळासाहेबांच्या सभेला नारायण राणे आणि हनुमंत परब ही दुकली एकच हार घेऊन बाळासाहेबांच्या गळ्यात घालायची. चेंबूरमध्ये या दोघांना हऱ्या नाऱ्याची जोडी म्हणून ओळखायचे. राणे यांचा आक्रमक स्वभाव आणि शिवसेनेचा आक्रमक बाणा यामुळे ते पक्षाच्या साच्यात फिट बसायचे. त्यांचा हाच आक्रमक स्वभाव ओळखून लीलाधर डाके यांनी राणेंना शिवसेनेत आणले. पक्षाच्या मुख्य प्रवाहात येताच राणेंमधील कार्यकर्ता बाळासाहेबांच्याही नजरेत भरला. आंदोलनांपासून सभांपर्यंत राणे पुढे असायचे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मुंबई महापालिकेचे तिकीट दिले. भाजपच्या डॉक्टर मजुमदार या लोकप्रिय नेत्याला पराभूत करून त्यांनी गुलाल उधळला. इथूनच सुरुवात झाली नारायण तातू राणे यांच्या वादळी कारकिर्दीला. मूळच्या कोकणातील नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही मुंबईत झाली. मगाशी सांगितल्याप्रमाणे चेंबूर भागात नारायण राणे आणि हनुमंत परब या जोडीची चांगलीच दहशत होती. राणेंचा आक्रमक स्वभाव शिवसेनेचे तत्कालीन ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या नजरेत भरला. शिवसेनेलाही पक्षवाढीसाठी राणेंसारख्या तरुणांची प्रचंड गरज होती. डाकेंनी राणेंना शिवसेनेत आणले. तिथून सेनेच्या रस्त्यावरच्या प्रत्येक आंदोलनात राणे हमखास दिसायचे. त्यामुळे ते बाळासाहेबांच्या नजरेत भरायलाही वेळ लागला नाही. लवकरच ते चेंबूरमधील शिवसेनेच्या शाखेचे शाखा प्रमुख झाले. हेच त्यांच्या राजकीय वाटचालीचे पहिले पाऊल होते. 1985 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी राणेंना मुंबई महापालिका निवडणुकीत तिकीट दिले. ते भरघोस मतांनी नगरसेवक म्हणून निवडून आले. या काळात त्यांनी बेस्टचे अध्यक्षपदही भूषवले. त्यानंतर 1990च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 1995 साली राज्यात पहिल्यांदा भाजप शिवसेना युतीचे सरकार आले. त्यावेळी मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये त्यांना प्रथम महसूल मंत्रीपद मिळाले. 1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंना थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून संधी दिली. या प्रसंगाचाही एक भन्नाट किस्सा सांगितला जातो. बाळासाहेब एका दिवशी स्वतःच राणेंना म्हणाले, नारायण, तुला मी मुख्यमंत्री करणार. त्यावर राणे म्हणाले, साहेब, गेल्या वर्षभरापासून हे ऐकतोय मी. बाळासाहेब म्हणाले, तुला सांगितलं ना, बघ मी करतो. असेच काही दिवस गेले. एकदा अचानक रात्रीचे 12 वाजून गेले असताना त्यांचा राणेंना फोन आला आणि त्यांना मातोश्रीवर बोलावून घेतले. बाळासाहेब म्हणाले, नारायण, तुला मुख्यमंत्री केलं तर तू चालवशील का? राणे आपल्या खास शैलीत म्हणाले, साहेब, मी चालवेन नाही तर पळवेन. बाळासाहेब ठीक आहे असं म्हणाले आणि फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी त्यांनी आशिष कुलकर्णींना मनोहर जोशींना पत्र द्यायला सांगितले. जोशींना पत्र मिळालं. त्यात लिहिलं होतं, राजीनामा देऊन भेटायला या. त्याच दिवशी शिवसेना भवनला त्यांची आमदारांची मीटिंग लावली. मनोहर जोशी त्यावेळी लोणावळ्याला गेले होते. ते आले आणि त्यांनी काहीही न विचारता राजीनामा लिहून दिला. बाळासाहेब ठाकरे शिवसेना भवनातील आमदारांच्या मीटिंगमध्ये आले. गेटमधून बाहेर पडले आणि आमदारांच्या समोर आले. त्यांनी माईक घेतला आणि म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आपल्या पक्षाचे आहेत. त्यांना मी राजीनामा द्यायला सांगितला आहे. थोड्याच वेळात ते येतील. इतकेच बोलून बाळासाहेबांनी माईक खाली ठेवला आणि निघून गेले. उपस्थित कोणालाच काहीच कळेना. तिथे सुभाष देसाई उपस्थित होते. ते राणेंना म्हणाले, अहो विचारा राणे साहेब, एक मुख्यमंत्री उतरला तर दुसऱ्याचं नाव सुचवावं लागतं. राणेंना माहीत होतं पुढचा मुख्यमंत्री म्हणून आपलंच नाव आहे. पण त्यांनी काहीही दाखवलं नाही. त्यांनी सुभाष देसाईंना सांगितलं, मी नाही विचारणार. असं करा,
मी तुम्हाला फोन लावून देतो, तुम्ही विचारा. राणेंनी फोन लावला आणि देसाई म्हणाले, साहेब कसं आहे, एक मुख्यमंत्री उतरला तर दुसऱ्याचं नाव सुचवावं लागतं. त्यावर बाळासाहेब म्हणाले, अहो मी तुम्हाला सांगितलं की नारायण राणे म्हणून. नारायण राणे यांचं नाव जाहीर करून टाका. अशा प्रकारे तडकाफडकी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. राणेंनीही मिळालेल्या संधीचं सोनं केलं. फक्त 8 महिने म्हणजे 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 इतका कमी काळ त्यांना पदावर राहता आलं. पण या अल्प कालावधीतही आपल्या धडाडीच्या स्वभावाला साजेसे काही महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णय घेतले, जे आजही चर्चेत आहेत. राणे यांनी प्रशासकीय कार्यक्षमतेवर भर दिला. त्यामध्ये मंत्रालयीन शिस्त महत्त्वाची ठरली. त्यांनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या उशिरा येण्यावर बंदी घातली. सकाळच्या कामाच्या वेळेत सकाळी 10:30 नंतर कर्मचाऱ्यांना मंत्रालयात उशिरा येण्यास मज्जाव केला, ज्यामुळे शासकीय कामकाजात सुधारणा झाली. त्यांनी 1999 हे वर्ष माहिती तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केलं. सर्व जिल्ह्यांना इंटरनेटच्या माध्यमातून मंत्रालयाशी जोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली, ज्यामुळे प्रशासकीय दळणवळण वेगवान झालं. राणे मुख्यमंत्री असताना मुलींना 1ली ते 12वी पर्यंतचं मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन नोकर भरतीसाठी त्यांनी निवृत्तीचे वय 60 वरून 58 केले. काही जिल्ह्यांच्या विभाजनाचे आणि नामकरणाचे निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेतले गेले. काही नवीन जिल्ह्यांची निर्मिती त्यांच्या काळात झाली. कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड असे नामकरण त्यांच्या कारकिर्दीत करण्यात आले. कोकणातील एक आक्रमक नेता म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात कोकणाच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले. 1999 मध्ये राणेंच्या नेतृत्वात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र पुन्हा युतीचे सरकार आणण्यासाठी त्यांनी हर तऱ्हेचे प्रयत्न केले. विलासराव देशमुख यांच्याकडे काठावरचे बहुमत असल्याने आपले आणि अपक्ष आमदार सांभाळण्यातच अर्ध्याहून अधिक वेळ खर्ची पडला. 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही युतीचा पराभव झाला. त्यानंतर मात्र नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद वाढत गेले. अखेर 2006 साली 10 आमदारांना सोबत घेऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राणे यांनी घेतलेली ही राजकीय रिस्क होती. तेव्हा त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद होते. तेव्हाही त्यांची राजकीय कारकीर्द वाघासारखी होती. शिवसेना प्रमुखांकडे पक्षाची सर्व सूत्रे होती. याच शिवसेना प्रमुखांनी त्यांना राज्याच्या सर्वोच्च स्थानावर बसवले होते. एखाद्याने शिवसेना सोडणे किती अवघड आहे याचे चित्र या आधी झालेल्या छगन भुजबळ यांच्या पक्षांतरानंतरच्या घडामोडीमुळे तयार झाले होते. शिवसैनिक गद्दारीला सहन करत नाहीत असा समज असतानाही राणेंनी धाडस दाखवले. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी राणेंना पराभूत करण्यासाठी प्रचंड जोर लावला होता. पण सिंधुदुर्गच्या होम ग्राउंडवर राणे भारी ठरले. राणेंनी स्वतःसह काही आमदार पुन्हा निवडून आणले. खरं तर काँग्रेसमध्ये राणेंना मुख्यमंत्री पदाचा शब्द देण्यात आला होता, पण अखेरपर्यंत मुख्यमंत्री केलं नाही. त्यांना महसूल, उद्योग अशा खात्यांच्या मंत्रिपदाची संधी मिळाली. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांचे पुत्र निलेश राणे खासदार झाले. मुलगा नितेश राणे आमदार झाले. पण यात पक्षाच्या श्रेयापेक्षा राणेंचेच कर्तृत्व मोठे होते. 2014 नंतर मात्र राणेंचा उतरता काळ सुरू झाला. स्वतः राणे यांना 2 वेळा विधानसभेला आणि त्यांचे पुत्र निलेश यांना 2 वेळा लोकसभेला पराभव सहन करावा लागला. नारायण राणेंचा आधी कुडाळमधून पराभव झाला, तर 2015 मध्ये मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराभव झाला. शिवसेनेच्या नवख्या उमेदवार तृप्ती बाळा सावंत विजयी झाल्या. राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पकडही सैल झाली. दीपक केसरकर, विनायक राऊत असे राजकीय प्रतिस्पर्धी प्रबळ होत असताना राणे त्यांना रोखू शकले नाहीत. सलग 2 पराभवांनी राणे यांचे राजकीय भवितव्य आणखी अडचणीत आले होते. त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यावी असा सल्ला विरोधकांनी दिला होता. दुसरीकडे निलेश राणे यांचाही लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी पराभव केला.
त्यामुळे राणे कुटुंबाला पराभवाचे धक्क्यावर धक्के बसले. मधल्या काळात नारायण राणे यांनी स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते भाजपच्या संपर्कात आले. पण शिवसेनेच्या विरोधामुळे नारायण राणे यांना भाजपमध्ये प्रवेश मिळत नव्हता. नारायण राणे यांनी शिवसेनेच्या विरोधातील भूमिका सौम्य केल्यानंतर भाजपने कोकणात पाय रोवण्यासाठी त्यांना जवळ केले. त्यानंतर राणेंचा उज्ज्वल काळ सुरू झाला. भाजपने राज्यसभेवर घेत त्यांना केंद्रात मंत्री केले. त्यांची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर त्यांना भाजपने निवडणूक रिंगणात उतरवलेले नाही. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत ते सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. सुपुत्राचा 2 वेळा पराभव केलेल्या विनायक राऊत यांना पराभूत करून राणेंनी वचपा काढला. 2019 मध्ये भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर राणेंनी त्यांचा शिवसेना विरोध पुन्हा धारदार केला. एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेल्या राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आदित्य ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप करताना नारायण राणेंनी मागे पाहिले नाही. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात शिवसेनेच्या तरुण नेत्याचा उल्लेख करत थेट आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. आरोपांच्या फेऱ्यात थेट मातोश्री आल्याने आदित्य ठाकरे यांना या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं जाहीर स्पष्टीकरण द्यावं लागलं. ऑगस्ट 2021 मध्ये केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक विधान केलं होतं. या विधानामुळे शिवसैनिक संतप्त झाले. त्यांच्या विरुद्ध नाशिक, पुणे, महाड या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. नाशिक आणि रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे केंद्रीय मंत्री असूनही राणे यांना चिपळूण जवळ अटक करण्यात आली. महाराष्ट्राच्या इतिहासात केंद्रीय मंत्री पदावर असताना अटक झालेले नारायण राणे हे पहिले नेते ठरले. अटकेनंतर काही तासातच महाड न्यायालयाने जामीन मंजूर केला आणि राणेंची सुटका झाली. दुसरीकडे नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश राणे व नितेश राणे हे या न त्या कारणाने चर्चेत असतात. नेहमीच वादग्रस्त विधाने करून दोघांनीही वाद ओढवून घेतला आहे. विशेषतः भाजपमध्ये गेल्यापासून नितेश राणे यांनी आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली. त्यानंतर ते आक्रमक भूमिका सोडून वक्तव्य करतील असे वाटत होते, मात्र त्यांनी आक्रमक भूमिका सोडलेली नाही. लव्ह जिहाद आणि धर्मांतर यासारख्या संवेदनशील विषयांवरील विधानांमुळे काही वेळा धार्मिक आणि सामाजिक वादही निर्माण झाले आहेत. दुसरीकडे निलेश राणे यांनी देखील पूर्वीपासूनच त्यांची भूमिका विरोधकांना सळो की पळो करणारी ठरली आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून निलेश यांना आमदार केले. त्यामुळे राणे कुटुंबात आज रोजी 2 आमदार आणि 1 खासदार असे चित्र आहे. शिवसेनेचे आमदार असतानाही निलेश राणे यांनी नगरपालिका निवडणुकीदरम्यान मित्रपक्ष भाजप विरोधात घेतलेली भूमिका आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेले आरोप या गोष्टी अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या ठरल्या आहेत. निलेश व नितेश हे दोन्ही बंधू तरुण आणि महत्वाकांक्षी असल्याने वडिलांच्या म्हणजेच नारायण राणे यांच्या राजकीय वारसावर आपले वर्चस्व सिद्ध करण्याची त्यांची आंतरिक स्पर्धा आहे, जी अशा स्थानिक निवडणुकीत उफाळून येते. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे राजकीय किस्से, राजकीय घराणी, चळवळी या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका.